लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगाज आएगा। मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, इनकलाब लाएगा। सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. माझे नाव शिवन्या अजित चव्हाण. आज मी क्रांतीवीर भगत सिंग यांच्या विषयी बोलणार आहे. भारत भूमी ही वीर सुपुत्रांची खाण आहे. या भूमीवर अनेक क्रांतीवीरांनी जन्म घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच या देशभक्तांच्या यादीत क्रांतीवीर भगत सिंग, राजगुरू सुखदेव यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. यांच्या शौर्याचे प्रसंग आजही अचंबित करून टाकतात. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. या ओळी ऐकताना वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ब्रिटिशांनी शिक्षा दिलेल्या भगत सिंगांचे कार्य समोर उभे राहते. 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब येथील लालपूर जिल्ह्यात बंगा या गावी भगत सिंगांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग व आईचे नाव विद्यावती. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावीच पूर्ण केले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने त्यांनी बालवयातच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचा निश्चय केला. विद्यार्थी दशेत नौजवान भारत सभा स्थापना केली. पुढे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सहभागी झाले. सायमन कमिशनच्या झालेल्या विरोधात इंग्रजांच्या लाठी हल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भगत सिंग आणि यांचे सहकारी यांनी सॉन्डर्सची हत्या केली. पुढे 8 एप्रिल 1929 रोजी बटुकेश्वर दत्त यांच्यासह दिल्लीमध्ये सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला व इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद हा नारा दिला. सॉन्डर्सच्या हत्येचा खटला चालला आणि अखेर 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग आणि यांचे सहकारी राजगुरू सुखदेव यांच्यासह फासावर लटकवण्यात आले. हे तिन्ही वीर हसत हसत इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद व भारत माता की जय, भारत माता की जय हे नारे देत फासावर चढले. यांच्या देशप्रेमाच्या कार्यामुळे अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सहभागी झाले. यांच्या कार्याच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. शेवटी मी एवढेच म्हणेन, भारत भूमी स्वतंत्र करण्यास, भारत भूमी स्वतंत्र करण्यास तळहाती घे उनी प्राण, तळहाती घे उनी प्राण. बलिदानाचे कफन बांधुनी लढले क्रांतीवीर महान, बलिदानाचे कफन बांधुनी लढले क्रांतीवीर महान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.